मी पंढरीनाथ आबा आव्हाड बोलतोय. आपण जेव्हा जेवण करताना थाटामध्ये अगदी थाटामाटात जेवण करतो. आपल्या त्या थाटामध्ये अन्नाचे 2-5 पदार्थ असतात. भाजी, पोळी, वरण, भात काय असेल ते. पण त्या थाटामध्ये ते अलग अलग असतात. भाजी वेगळी असते, पोळी वेगळी असते, वरण भात वेगळा असतो, इतर पदार्थ वेगळे असतात. पण जेवण करताना पोटामध्ये ते एकाच ठिकाणी एकत्ररित्या जातात. अन्नपचन क्रिया होण्याच्या दृष्टीने आपण वरून पाणी घेतो. शरीर आपलंच असतं, अन्न आपणच खाणार असतो. पण ती प्रक्रिया शरीरामध्ये कशी चालू आहे ते आपल्याला कळत नसतं. तसं मन आपलंच असतं, विचार आपलेच असतात, आपणच प्रगट करायचे असतात. पण ते प्रगट होताना कसे कार्यान्वित होतात हे आपल्याला कळत नसतं. कळविणारा ज्याला कळकळ आहे तो परमेश्वर आहे. त्याच्यामुळं तुम्ही परमेश्वराव्यतिरिक्त आणि गुरुच्या व्यतिरिक्त जीवन जगू शकत नाही. जगणार, पण जगामध्ये, ह्या जगतामध्ये जी जागा आपल्याला पाहिजे आहे त्या जागेसाठी आपण कसं जागं व्हायचं आणि कशा रीतीने ती जागा मिळवायची यासाठी आपला थाट आणि आपला थाटमाट हा आपल्यावरच अवलंबून आहे असं समजायचं नाही. जेवणाच्या थाटावरून मी हे बोललो. अनेक विचारातून जीवन जगणारे, अनेक प्रकारचे, अनेक पद्धतीने वावरणारा ह्या प्रत्येक समाजामध्ये एक एक व्यक्ती आता भिन्न भिन्न स्वरूपाची दिसायला लागली. मग गुरुशिवाय पर्याय नाही आणि परमेश्वराशिवाय आपल्याला जे पाहिजे ते मिळणार नाही. परमेश्वराव्यतिरिक्त आपण कितीही मिळविण्याचा प्रयत्न केला आणि मिळालंही तरी ते टिकणार नाही. जे टिकणार ते टिकावं याच्यासाठीच परमेश्वर हवा आहे. अन्नाच्या थाटावरून मी आपला थाटमाट जीवनात कसा असावा, तो वहिवाट कसा असावा, ती जीवनाची वाट कशी असावी, त्यासाठी आपल्याला काय वाटलं पाहिजे हे मी इथं विषद केलं. मी पंढरीनाथ आबा आव्हाड बोलत आहे. अवश्य सबस्क्राईब करा.